विविध भागातील शेतकरी आज या कार्यक्रमात जोडले गेलेले आहेत. आपण बघत आहात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण सर्वच शेतकरी आज तिथे उभा राहून आज हा कार्यक्रम बघतायत. हे सर्व शेतकरी त्यांच्या शेतामधून इथे जोडले गेलेले आहेत. जोरदार टाळ्या उपस्थितांना विनंती आहे. हजारो नाही लाखो शेतकरी आणि त्यांच्यावर आपण अवलंबून आहोत. त्यामुळे तर सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्यांनी या सगळ्याचं स्वागत केलं पाहिजे. त्यांच्याशी आपण संवादही ऑनलाईन पद्धतीने साधू शकणार आहात. माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करते की आपण ऑनलाईन पद्धतीने या सगळ्यांशी संवाद साधू शकता. महाराष्ट्रातील विविध भागातील लोक हे संवाद साधतायत. सुनील रेळकर, मेहकरचे सुनील रेळकर आहेत का? हो सर. बोला सुनीलजी. सर नमस्कार. मी सुनील मोतीराम रेलकर, राहणार नायगाव दत्तापूर, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा. सर मला मागील त्याला सौर या कृषी योजनेतून 5चा सोलर माझ्या शेतामध्ये 5 ऑक्टोबरच्या वेळेस इन्स्टॉलेशन झाले आणि त्यामुळे माझ्या शेतात याआधी गहू, हरभरा हे पेरण्यासाठी पाण्याची अडचण होत होती. पण आता या सौर पंपामुळे दिवसाच शेतात पाणी आलं, त्याच्यामुळे मला खूप आनंद झालाय. छान छान. आणि महावितरणचे मी खूप आभारी आहे. महावितरणी तुमचा आभारी आहे की तुम्ही ही योजना घेतली, त्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन. या ठिकाणी प्रतीक व्यवहारे, मोहोळचे प्रतीक व्यवहारे. नमस्कार साहेब. प्रतीक हनुमंत व्यवहारे, राहणार शेतपळ, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. मला मागेल त्याला सौर ऊर्जा पंप ह्याची मागणी केल्यापासून 4 महिन्याच्या आत म्हणजे 15 नोव्हेंबरला पंप मिळाला आणि चालू झालेला आहे. आता मी माझी पूर्ण शेती जिरायत होती ती आता ह्या महिन्यात बागायत झाली आणि आता मी कांदा आणि मका केलेले आहे. यापुढे मी फळभाज्या करणार आहे. ही तुमची योजना न ताप होता लगेच मिळाल्याबद्दल मी तुमचे खूप आभारी आहे साहेब. आणि आता नवीनच माहिती मिळाली की घरून पंप चालू करू शकतो, याचा एक खूप मोठा अभिमान आहे. वाह, व्हेरी गुड. कोणालाही या योजनेमध्ये चक्रा मारायची गरज नाही, कोणाला चिरीमिरी द्यायची गरज नाही. थेट तुम्ही अप्लाय केला की तुम्हाला योजना मिळते. साहेब विहिरीवर पण जायची गरज नाही, ह्याचा खूप आनंद आहे. यस, थँक्यू. संदीप नारायण पाटील, एरंडोल. माझं नाव संदीप नारायण पाटील, राहणार नागदोली, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव. आणि तो खूप जोरात वाहत आहे तुमचं. हो, 3 HP चा सोलर पंप बसवलाय. काय मग खुश आहे तुम्ही? हो, खुश आहे. आता काही रात्री शेती नाही करावी लागत, सकाळी करता येते. हो. व्हेरी गुड. चला मग आता लक्ष्मण एकड, कर्जत. नमस्कार सर. मी लक्ष्मण दत्तात्रय यकाळ, राहणार खंडवी, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. मागील त्या सौर पंपामध्ये मला ऑक्टोबर महिन्यात फॉर्म भरला होता. 1 महिन्यात लगेच नोव्हेंबर मध्ये सौर पंप मिळाला. सौर पंप मिळाल्यामुळं फळबागाला व्यवस्थित पाणी देता आले. व्यवस्थित ठिबकद्वारे सोलेबल खतं सोडता आली. त्याच्यामुळे मी महावितरण आणि राज्य सरकारचे आभारी आहे. लक्ष्मण भाऊ, किती शेती आहे तुमच्याकडे? शेती किती आहे? शेती 2 हेक्टर आहे शेती सर. आणि बाग कशाची डाळिंबे लावली? बाग आहे. बाग कशाची लावली आहे? डाळिंबे. वाह. हा, मग आता आम्ही तिकडे आलो की तुमचं डाळिंब खायला येऊ. एवढा फायदा झाला की सोलेबल याच्यामुळे सौर पंपामुळे सोलेबल खतं सोडता येतात. व्हेरी गुड. रात्री जागायची गरज नाही. वाह, फारच छान. हा.
अभिनंदन. आता हे कावेरी ढाले अंबड. दत्तात्रय साहेबराव ठाणे काम पोस्ट झुंजडे हातगाव तालुका पोस्ट माझा. तर सोलर पंप साठी मी ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑनलाईन केलं. तर 15 नोव्हेंबरला इकोजेन कंपनीचा सोलर पंप फिट झाला. कधी बसवला शेतामध्ये. लाईट सिस्टमच्या 7 महिन्यापासून काम असल्यामुळं शेताला विहिरीचं पाणी दिसत होतं पण उपयोग नव्हता. सोलर पंप 15 नोव्हेंबर 2025 ला शेतामध्ये बसवला. त्याच्यामुळं 2 एकर ऊस पाणी मिळालं, 3 एकर गहू पेरला. कापसाच्या शेतामध्ये जर सोलर पंप जर नसता तर हे शेत खालीच राहिला असतं. त्याच्यामुळे 3 एकर गहू पेरला. त्या इथून पुढं ठिबक सिंचनद्वारे कांदा, लसूण, हळद अशी दुसरी पिकं पण घेता येणार. तसेच महावितरणचे खूप आभार. तसेच इकोजेन कंपनीचे पण खूप खूप आभार सर. आणि सीएम साहेब तुमचे पण खूप खूप आभार. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आभार. सर. देवीचंद जाधव माजलगाव. नमस्कार सर. मी देवीचंद अशोक जाधव, राहणार शेलगाव तडी, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. येथील असून माझ्याकडे पाण्याची सोय असून आवाज येतो. पहिले माझ्याकडे पाणी उपसा करण्याकरता साधन नव्हतं. तरी मी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आवाज येते. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अर्ज केला मी ऑक्टोबर मध्ये. 15 नोव्हेंबरला माझ्याकडे पीके सोलर एनर्जी कंपनीचा 3 HP पंप भेटलेला आहे. तरी आता सध्या चांगली सोय आहे. आणि दिवसा मी पाणी देऊ शकतो शेतीला. आता रात्रीची काही झंझट नाही का. तरी आपला पीक काय घेता? आभारी आहे. धन्यवाद. असाराम गायकवाड. नमस्कार. हॅलो, हा बोला. नमस्कार. हा म्हणलं मी आसाराम साहेबराव गायकवाड, पवित्रगाव तालुका अंबड, जिल्हा जालना. हे हेक्टर 20 जमीन असून पहिल्यांदा मला असं लाईटचं साधन नव्हतं. आता सप्टेंबर मध्ये फॉर्म भरला. माझं 28 ऑक्टोबरला सोलर फिट झालं 3 HP. त्याबद्दल माझं महावितरण कंपनीला धन्यवाद. तुमचे खूप खूप आभार. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद सर.